हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपण आलेलो आहोत अहमदाबादमधील सायन्स सिटी या ठिकाणी. तर हे गुजरात सरकारच्या गुजरात काउन्सिल ऑफ सायन्स सिटी या संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेला एक मोठा विज्ञान थीम असलेला अनुभव पार्क आहे. इथे विज्ञान शिकवण्याचा उद्देश शिकताना मजा आणि मजेत विज्ञान आहे. या सायन्स सिटीचं क्षेत्रफळ जवळपास 100+ हेक्टर इतकं मोठं आहे. तर आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत तिकीट रेट. तर इथं ना 3 प्रकारचे कंबो आहेत, जे की ₹349 प्रत्येकी असे घेतले जातात. तर यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं ते इथे व्यवस्थित प्रकारे मेन्शन केलेलं आहे. आणि हे जे 499 वाला कंबो आहे ना, तर तो कंबोमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं बघता येतं. पण हे जे कंबो आहे 499चा, हा फक्त वीकडेजमध्येच असतो. म्हणजे सॅटर्डे, संडे हा अजिबात नसतो. फक्त 349 वालाच आपल्याला बघायला मिळतो आणि जर बाकीचं आणखी काही बघायचं असेल दुसरं त्याच्या व्यतिरिक्त, तर मग तुम्हाला एक्स्ट्रा तिकीट घ्यावं लागतं. तर मी त्याची संपूर्ण माहिती ना तुम्हाला व्यवस्थित लास्टला देईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. की आपण कुठलं तिकीट घ्यायला पाहिजे किंवा या ठिकाणी बघण्यासारखं काय आहे आणि आपण कमीत कमी पैशांमध्ये मेन जे आपल्याला बघायचं आहे तर ते काय बघू शकतो. तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या सायन्स सिटीचा फेज 1 हा 2002मध्ये सुरू झाला आणि 2021मध्ये फेज 2 उघडला आणि यामध्ये नवीन आधुनिक गॅलरी, ॲक्वेटिक गॅलरी आणि रोबोटिक्स गॅलरी या गॅलऱ्या उघडल्या गेल्या. सगळ्यात आधी सुरुवातीला मोठं हे असं ऑडिटोरियम आहे. या ठिकाणी मला माहीत नाही की इथंच आय थिंक रात्रीचा म्हणजे संध्याकाळी 7 नंतर ना इथं शो होतो, लेझर शो. तर तो आय थिंक इथंच होत असावा असं मला वाटतं. कारण की या ठिकाणी प्रशस्त अशी जागा आहे लोकांना बसण्यासाठी वगैरे. आणि या ठिकाणांमध्ये गेल्यानंतर ना सगळ्यात आधी आपल्याला लागतो तो म्हणजेच नेचर पार्क. तर आम्ही 349 वालं एक तिकीट, तर त्यामध्ये ना सगळ्यात मेन जे आहेत ना तर ते 2च ठिकाणं पाहण्यासारखे आहेत या ठिकाणी, जर तुम्ही वीकेंडला जात असाल तर. तर सगळ्यात आधी पहिलं म्हणजेच रोबोट्सचं जे सेक्शन आहे तर ते आणि दुसरं म्हणजेच ॲक्वेरियम गॅलरी. सगळ्यात आधी ना या ठिकाणी जर तुम्हाला फिरण्यासाठी थोडंसं अवघड जात असेल तर तुम्ही प्रत्येकी ₹50चे तिकीट घेऊन ना अशा प्रकारच्या सोयी आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. तर त्यामधून तुम्ही जाऊ शकतात. ते जे ठिकाण पाहण्यासारखं आहे तिथं ड्रॉप करतात आणि पुढच्या साईडला म्हणजेच कुठल्याही गाडीमध्ये त्यानंतर तुम्ही बसू शकतात असं आहे. तर ह्या नेचर पार्कमध्ये ना खरं तर बघण्यासारखं अजिबात काहीच नाही आहे. म्हणजे आपण एखाद्या गार्डनमध्ये जर जातो ना, तर तिथं तरी बऱ्यापैकी खूप छान असं बघायला असतं. पण यामध्ये काहीच नाही, फक्त झाडं वगैरे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही आहे. म्हणजे कॉर्पोरेशनच्या गार्डनमध्ये वगैरे तरी एंट्री फी न घेता त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी छान असं बघायला मिळतं. बाकी इथं फक्त अशी हिरवळ वगैरे आहे. ॲटलीस्ट त्यांनी थोडेफार वाघ, सिंह म्हणा, काही म्हणा, काहीतरी ठेवायला पाहिजे. कारण तुम्ही नेचर पार्क बनवलं आहे त्याच्यामुळे. फक्तच असे जे पुतळे आहेत, वाघ, सिंह, हत्ती यांचे पुतळे लावलेले आहेत. बाकी काहीही यामध्ये बघण्यासारखं नाही. आणि ज्या प्रकारे ते ₹350 प्रत्येकी तिकीट घेतात, तर त्यामध्ये मला तरी हे सॅटिस्फाईड अजिबात वाटत नाही. फक्त यामध्ये बघण्यासारखे मला तरी 2च ठिकाण आवडले, ते म्हणजेच फिश ॲक्वेरियम आणि रोबोट्सचं. बाकी जे दुसरे पण ठिकाणी आहेत ना, तर ते पण आपल्याला म्हणजेच ॲटलीस्ट मला तरी एवढं सायन्सबद्दल काही डिटेलमध्ये माहिती नाही आहे. थोडंफार जे बेसिक असतं ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत असतं, पण त्याच्यापेक्षा जर डिटेलमध्ये बघायचं म्हटलं ना, तर ते एवढं काही माहीत नाही आहे. त्याच्यामुळे तरीसुद्धा मी तुम्हाला ना ह्या व्हिडिओद्वारे ऑलमोस्ट म्हणजे सगळा जो पार्ट आहे ना, तर तो मी कव्हर करण्याचा ट्राय करेन. यामध्ये मी ना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲक्वेटिक गॅलरीसुद्धा दाखवणार आहे. तर सायन्स सिटीचा हा व्हिडिओ ना खूप मोठा होत होता, त्याच्यामुळे मी ना हा 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलेला आहे. तर हा पार्ट 1 आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲक्वेटिक गॅलरी दाखवणार आहे, जसं की मी सांगितलं तशा प्रकारे. आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी संपूर्ण जे रोबोटिकचं सेक्शन आहे ना, तर ते संपूर्ण मी त्यामध्ये कव्हर करणार आहे. तर आता आपण इथे येऊन पोहोचलेलो आहोत. ही ॲक्वेटिक गॅलरी आहे. तर यामध्ये ना खूप छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत आणि मेन या ठिकाणचं अट्रॅक्शन म्हणजेच तुम्हाला सांगते की जनरली आपण एखाद्या ॲक्वेटिक गॅलरीमध्ये वगैरे जातो, तर तिथं कशाप्रकारे दोघी साईडने फक्त हे फिश टँक लावलेले असतात. तर इथं असं अजिबात नाही आहे. पुढच्या साईडला गेल्यानंतर ना आपण त्या फिशच्या टँकच्या खालून जाऊ शकतो
किंवा त्यांनी असं स्ट्रक्चर बनवलं आहे की आपण त्या खालच्या साईडने जाऊन आणि मग तिथे फोटोशूट वगैरे करू शकतो, जेणेकरून आपल्या दोघी साईडला फिश वगैरे येऊ शकतात. म्हणजे आपल्याला काय नाही, फक्त काचेमध्ये पण त्यांनी स्ट्रक्चर तशा प्रकारे तयार केलेलं आहे. आणि या ठिकाणी ना पेंग्विनसुद्धा आहेत. खरं तर पेंग्विन आपल्या भारतामध्ये त्यांना वाढवणं खूप कठीण काम आहे, कारण की ते खूप बर्फाळ प्रदेशामध्ये वगैरे राहतात, कसं की फॉरेन कंट्रीमध्ये वगैरे. तर तिथं त्याच्यामुळे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं ना, तर बघा अशाच प्रकारे ना इथे हे असं केलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही, असं वाटत आहे की आपल्या अगदी जवळून फिश वगैरे जात आहेत असं. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ना छान असं फोटोशूट वगैरे सुद्धा करू शकतात. आणि खरं तर ना फिशचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत आणि अगदी आपण काही-काही जे फिशचे प्रकार आहेत ना, तर ते बघितलेले सुद्धा नाही आहेत. आणि जर तुम्ही कधी आलात किंवा नसाल पण आला ना, तर तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे अतिशय डिटेलमध्ये ना तुम्हाला सायन्स सिटीची फुल टूर असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर ना मला एवढे फिशचे प्रकार वगैरे माहीत नाही आहे. त्याच्यामुळे मी फक्त अशी डिटेल म्हणजे जिथं असेल इन्फॉर्मेशन लिहिलेली, तर त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगेल. बाकीची इन्फॉर्मेशन मलासुद्धा नाही. त्यामुळे काही चुकीचं सांगण्यापेक्षा किंवा काहीही सांगण्यापेक्षा म्हटलं चला थोडंसं बोलूयात. कारण की आम्ही स्वतः जेव्हा गेलो ना, तर त्याच्या आधी आम्ही स्वतः यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता. पण त्याच्याबद्दल ना अजिबात कोणी तिकीटबद्दल वगैरे काही डिटेलमध्ये सांगितलेलं नव्हतं. तर इथं ना सगळ्यात बेसिक जे एंट्री फीचं तिकीट आहे ना, तर ते ₹50 आहे. जर तुम्हाला फक्त ॲक्वॅटिक गॅलरी किंवा रोबोटिक गॅलरी बघायची असेल, म्हणजेच तुम्हाला फक्त रोबोटिकचं सेक्शन, कारण आपण सायन्स सिटीमध्ये जातो आहे म्हणून हे फिश वगैरेचं आपल्याला तर एवढं काही अट्रॅक्शन नाही आहे, कारण ते आपण कुठल्याही ठिकाणी सहज बघता येतं आपल्याला आजकाल तर. पण हे पण छान आहे त्यापैकी. पण जर तुम्हाला हे बघायचं नसेल तर काय करायचं, बेसिक फक्त जर एकच बघायचं असेल रोबोटचं सेक्शन, तर ₹50 एंट्री तिकीटचं तिकीट काढायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला नेचर पार्क वगैरे ते पण फिरता येईल. तसं तर ते काही पाहण्यासारखं नाही आहे, पण जायचं असेल तर तिथे जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर दुसरं ठिकाण ते म्हणजे रोबोटिकचं. तर तिथं तुम्हाला प्रत्येकी ₹200, म्हणजे जर तुम्ही 50 वालं तिकीट काढलेलं असेल तर तुम्हाला ₹200चं ते तिकीट काढावं लागेल. म्हणजेच तुम्ही ₹250त सायन्स सिटी फिरू शकता. पण त्यामध्ये फक्त तुम्हाला रोबोटिकचं सेक्शन आणि नेचर पार्क वगैरे जे काय आहे प्लस पार्किंग वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. त्यानंतर जर तुम्हाला जसं तुम्हाला सांगितलं 3 कॉम्बो आहेत तिथे. तर एका कॉम्बोमध्ये त्यांनी काय म्हणजे एक कॉम्बो असा पण नाही आहे. 3 कॉम्बो आहे त्याच्यामध्ये. तर तिन्ही कॉम्बोमध्ये असं नाही आहे की दोघांमध्ये ॲक्वॅटिक गॅलरी आणि रोबोटिक्स गॅलरी पण आहे. असं एका पण कॉम्बोमध्ये नाही आहे. प्लस तिथं 3D शो वगैरे पण असतात. तर ते 3D शो वगैरे पण त्यांनी त्यामध्ये ॲड केलेला नाही आहे. जर तुम्हाला बघायचे असतील तर तिथं प्रत्येकी परत ₹70, कुठे ₹50, कुठे ₹150 असं ते परत तिथं तिकीट घेतात. जर आपल्याला हे संपूर्ण जर बघायचं असेल ना, तर जवळपास मी तर म्हणते की ₹1000-1500 तिकीट प्रत्येकी लागेल. कारण की हे प्रत्येक ठिकाणचं तिकीट आणि 3D शो वगैरे पण असं खूप नाही आहे की अर्धा तास तरी. नाही, फक्त 5 मिनिटं, 10 मिनिटं असं टायमिंग आहे त्यांचं 3D शोचं. तर त्यामुळे ना खरं तर मला तरी पर्सनली ही सायन्स सिटी बघण्यासाठी अजिबात इंटरेस्ट नाही. कारण की आपण जेवढे पे करतोय ना एखाद्या ठिकाणी, तर तेवढं आपल्याला बघण्यासारखं भेटायला पाहिजे. खरं तर फक्त आम्ही तर घेताना 2 तिकीट घेतले होते वेगवेगळ्या कॉम्बोचे, कारण की आम्हाला व्हिडिओ शूट करायचा होता त्यासाठी. पण म्हणजे एक एक कॉम्बो असा घेतला होता ज्यामध्ये ॲक्वॅटिक गॅलरी आहे आणि दुसरा कॉम्बो असा घेतला होता ज्याच्यामध्ये रोबोटिक गॅलरी आहे. पण रोबोटिक्सचं सेक्शन मलासुद्धा बघायचं होतं आणि माझे मिस्टर म्हटले, की आपण दोघीजणं बघू. त्यामुळे मग आम्ही प्लस ₹200चं तिकीट आणखी घेतलं. म्हणजे आम्हाला 350 प्लस 200 असं एकूण तिकीट लागलं. तर खूप जणं या ठिकाणी येतात, पण या ठिकाणी ना बघण्यासारखं काहीच नाही. काहीच म्हणजे फक्त रोबोटिकचं सेक्शन मला तरी पर्सनली आवडलं. इथं फक्त हे फिश आहेत आणि फिशच्या ॲक्वेरियममध्ये फक्त ते वरच्या साईडने वगैरे पण त्यांनी तसं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. हां, पेंग्विन आपल्याला खूप छान जवळून पाहता येतात, तर ते आहे एक. बाकी असं खूप जास्त असं अट्रॅक्ट होण्यासारखं या ठिकाणी काहीच नाही आहे खरं तर. आणि यामध्ये ना सायन्स सिटीमध्ये बरेचसे अजून आणखी वेगवेगळे पार्ट आहेत. 1-2, 2-3 आहेत. तर ते ना काहीतरी 499 वगैरे रुपयाचे आहेत. तर त्याच्यामध्ये पण तशाच प्रकारचे कॉम्बो आहेत आणि ते ना वीकडेजमध्येच फक्त अवेलेबल असतात. म्हणजे आय थिंक मंडे टू फ्रायडे हे 5च दिवस ते अवेलेबल असतात. वीकेंडला ते अजिबात नसतात.
जर त्यांना म्हणजे सगळं दाखवायला पाहिजे खरं तर एकाच तिकिटामध्ये म्हणजे ₹350 मध्ये तुम्ही संपूर्ण सायन्स सिटी बघायला द्यायला पाहिजे. खरं तर ज्या ठिकाणी त्यांनी दुसरं काही ठेवलेलं आहे ना, तिथं पण त्यांनी म्हणजे एखाद्या आपण ठिकाणी पोस्टर वगैरे लावतो, तशाच प्रकारचं त्यांनी तिथे दिलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर इथं बघू शकता अशा प्रकारचे म्हणजे हे खरं तर हे फिश वगैरे जे आहेत ना, तर हे खूप वेगवेगळ्या टाईपचे जे की आपण अजिबात बाहेरच्या छोट्या-छोट्या ज्या ॲक्वेटिक गॅलरी वगैरे असतात ना, तर तिथं आपल्याला ते बघायला मिळत नाही. पण फिशचे खूप सारे प्रकार आहेत आणि अगदी वेगवेगळे. तर आता आपण बघूयात, की या ठिकाणी ना नेमका आहे तरी काय आणि कुठले-कुठले सेक्शन या ठिकाणी आहेत, तर ते आपण आता पाहूयात. तर सगळ्यात पहिले ना इथं आयमॅक्स 3D थिएटर आहे. तर या ठिकाणी ना मोठ्या प्रकारची स्क्रीन आहे. त्यामध्ये अंतराळ, नैसर्गिक विज्ञान, डायनासोर, जलजीवन, मानवी शरीर आणि इत्यादी विषयांवरील डॉक्युमेंटरी 3D जे आहे, तर या ठिकाणी दाखवलं जातं. हे तर म्हणजे बऱ्यापैकी आकर्षक आणि व्हिज्युअलाइज करण्यासारखं आहे, कारण आवाज वगैरे पण खूप छान असेल तिथं. आम्ही तर काही एक्सपिरियन्स केला नाही, कारण की आम्हाला बघायचा होता 3D शो, पण तेवढ्या प्रकारचे लोकं जे आहे म्हणजे ज्यांना ते चालू करण्यासाठी तेवढे लोकं जमत नव्हते, त्याच्यामुळे मग आम्ही ते स्किप केलं. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी आहे दुसरं म्हणजेच विज्ञान सभागृह म्हणजे हॉल ऑफ सायन्स आहे. तर या ठिकाणी ना म्हणजे आपल्याला हात वगैरे लावता येतो त्या वस्तूंना कशाप्रकारे आहे किंवा तुम्हाला एक भौतिकशास्त्राचे जे प्रयोग आहेत ना, जसं की बल, घर्षण, गती, प्रकाश आणि ध्वनी, तर ते तुम्हाला तिथं अनुभवायला मिळतात इथं. आणि दुसरं म्हणजेच रसायनशास्त्राचे प्रदर्शन पण आहे. म्हणजेच एक ते असत नाही का आपलं सायन्समध्ये आपण शाळेत असताना प्रयोग वगैरे केलेले असतात तशा प्रकारचं. नळसाळं वगैरे असं म्हणतात त्याला आपल्याकडे. तर ते. त्याच्यानंतर मानवी शरीराशी संबंधित इंटरॅक्टिव्ह मॉडेल्स या ठिकाणी आहेत आणि सोबतच ना विद्युत आणि ऊर्जा तत्वांचं मॉडेल आहे. पझल्स, ब्रेन गेम्स अशा बऱ्याच प्रकारचं आहे. आणि या ठिकाणी ना आपण मोस्ट ऑफ द ठिकाणी ना आपण स्वतः हात लावून आपल्याला ते करूनसुद्धा बघता येतं. ते एक छान गोष्ट आहे. म्हणजे ज्याला खूप अशी सायन्सची आवड आहे किंवा त्याला ऑलमोस्ट ज्याबद्दल माहिती आहे, तो हे छान असं एक्सप्लोअर करू शकतो. आणि तिसरं आहे ते म्हणजेच हॉल ऑफ स्पेस किंवा स्पेस सायन्स गॅलरी म्हणू शकतो आपण तिला. ज्यामध्ये ना अंतराळ आणि ब्रह्मांडाशी संबंधित अत्यंत आधुनिक अशी मोठी गॅलरी या ठिकाणी तयार केली. म्हणजेच त्यांनी एक प्रकारची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिली, हे काय, ते काय आणि त्यानंतर मग त्यांनी ते डिटेलमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे, की कशाप्रकारे आणि जे काही ग्रह वगैरे असतात किंवा काही जे फिरतात जसं की, तर तिथे त्यांनी एक प्रेसचं बटन दिलं जे आपण जेव्हा आपण ते प्रेस करतो ना, तर ते फिरतात. ते एक छान आहे. आणि चौथं म्हणजे हॉल ऑफ अर्थ आहे, ज्याला आपण प्लॅनेट अर्थ पवेलियनसुद्धा म्हणतो. तर ते म्हणजेच काय, की पृथ्वीशी संबंधित सर्व विज्ञान जे आहे, तर ते एकाच ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा ट्राय केला आहे. जसं की भूकंपाचं सिम्युलेटर म्हणजेच 4D कंपनं त्या ठिकाणी जाणवतात आणि ज्वालामुखीचे मॉडेल दाखवलेत, हवामानात बदल, नंतर समुद्र, खंड, पर्वत, नदींची निर्मिती, त्यानंतर नैसर्गिक आपत्ती, फ्लॅश फ्लड, त्सुनामी आणि सायक्लोन जसं की. तसं असं बरेच याची माहिती आहे आणि पृथ्वी कशी आणि काय करते, हे पण त्यांनी खूप सोप्या भाषेत या ठिकाणी गेल्यानंतर खरं तर समजतं. फक्त आपण थोडंसं जर म्हणजे तिथं गेल्यानंतर आपण जर थोडं Googleला वगैरे सर्च केलं किंवा काही केलं ना, तर छान समजतं अशा प्रकारचं. आणि इथं बघू शकता आता हे अशा प्रकारचे फिश ना खरं तर मी सुद्धा कधी बघितले नाही. 4 ते 5 ॲक्वेटिक गॅलरी मी बघितलेल्या आहेत आतापर्यंत. पण हे अशा प्रकारचे फिश तर मी फर्स्ट टाईमच बघितले. म्हणजे हे तर म्हणजे फर्स्ट टाईमच पाहिले आतापर्यंत. त्यानंतर 5वं म्हणजेच एनर्जी पार्क आहे. जसं की ऊर्जेचे विविध स्रोत आपल्याला कशाप्रकारे जसं की सौर ऊर्जा माहिती आहे आपल्याला. आजकाल सगळेच जण सौर ऊर्जेचा बऱ्यापैकी ठिकाणी वापर करत आहेत. कारण की सगळे सौर पॅनल वगैरे बसवत आहेत आपल्या घरामध्ये. पवन ऊर्जा पण बऱ्यापैकी खूप आधीपासून आपल्याला माहिती कारण शेतांमध्ये ते पंखे वगैरे लावतात ते. आणि जलविद्युत, जैवऊर्जा किंवा ऊर्जा संरक्षणाचे जे प्रयोग आहेत, तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला स्वतः हाताळून हे बघता येतं की कसं आहे म्हणून. त्यानंतर मानवी शरीराचं जे आहे, तर ते असं व्यवस्थित छान असं दाखवलेलं आहे की मानवी शरीराचं मोठं मॉडेल आहे किंवा प्राणी पक्ष्यांचे मॉडेल आहेत, वनस्पतींचं वर्गीकरण करून दाखवलेलं आहे.
असं बऱ्यापैकी. आणि ही म्हणजेच एक ॲक्वॅटिक गॅलरी. तर ह्या ॲक्वॅटिक गॅलरी सगळ्यात खूप मोठी आहे आणि या ठिकाणी ना तुम्हाला अनेक प्रजातीचे समुद्री मासे आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्रेश वॉटर आणि मरीन दोन्ही प्रकारचे मासे या ठिकाणी आहेत. त्यानंतर अंडर वॉटर टनल आहे. म्हणजेच जसं की मी तुम्हाला सांगितलं की अंडर वॉटर टनल म्हणजे आता इथे बघा हे आपल्या डोक्यावरून वगैरे मासे जे जात आहेत तशा प्रकारचं. त्यासोबतच ना कोरल, स्टिंगरे, शार्क, जेलीफिश असे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे मासे जे आहेत तर हे आहेत आणि हे लहान मुलांना बघण्यासाठी ना खूप मोठं छान असं आकर्षण आहे. म्हणजेच लहान मुलांना तर रोबोट वगैरे याच्याबद्दल तर काही एवढं कळत नाही. तर अशा प्रकारचे फिश ॲक्वेरियम वगैरे हे जे आहे ना, तर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर नक्कीच याचं तिकीट घ्या म्हणजेच फिश ॲक्वेरियमचं. त्याच्यानंतर रोबोटिक्स गॅलरी जी आहे तर त्याचं डिटेलमध्ये ना मी तुम्हाला पार्ट 2मध्ये एक्सप्लेनेशन देईल की नेमकं काय काय आहे, कसं आहे म्हणून. आणि नेचर पार्क जसं की सांगितलं तुम्हाला की तिथे एवढं काही खास नाही आहे. आणि बऱ्यापैकी असं जे आहे तर जे म्युझियम आहे म्हणजे समजा म्युझिकल फाउंटेन जे असतात तर ते संध्याकाळी असतं जनरली. ते पण एक 20 ते 30 मिनिटाचा तो शो असतो. आणि जर तुम्हाला सायन्स सिटी बघायला यायचं असेल ना, तर याचा टायमिंग सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आहे. आणि सोमवारी हे मोस्टली बंदच असतं आणि एंट्री फी म्हणजे जी बेसिक एंट्री फी आहे, तर ती ₹50 आहे. खरं तर लहान मुलांना ह्या गोष्टींचं खूप छान अट्रॅक्शन असतात, की जसं ते टनल वगैरे जे आहे तर ते. आणि इथं फिश पण खूप म्हणजे बऱ्यापैकी मोठे-मोठे आता इथं बघू शकता तुम्ही हा किती मोठ्या प्रकारचा मासा आहे. आणि असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश या ठिकाणी आहेत. आणि इथलं सगळ्यात मेन मोठं आकर्षण म्हणजेच हे पेंग्विन. तर हे पेंग्विन ना म्हणजे जवळपास 6 ते 7 पेंग्विन होते. तर हे बघण्यासाठी खूप छान वाटत होतं. म्हणजे आपण फक्त एक वहीच्या म्हणजे ज्यावेळेस आपण शाळेत वगैरे होतो तर जे वह्या असतात आपल्या तर त्यांच्या पुठ्ठ्यावरती हे चित्र अशा प्रकारचे असायचे. पण हे असं रिॲलिटीमध्ये बघायला मिळालं म्हणजे एक पाण्यामध्ये ते खेळतात वगैरे. आणि मला माझ्या माहितीनुसार ना यांचं एक जे टेम्परेचर असतं ना तर त्यांना ते टेम्परेचर जर मेंटेन नाही झालं तर ते जगू शकत नाही. त्याच्यामुळे यांना खरं तर टेम्परेचर वगैरे खूप मेंटेन करावं लागत असेल कारण की माझ्या माहितीनुसार यांना जवळपास मायनस टेम्परेचरमध्ये हे छान जगू शकतात. म्हणजे जे आतलं टेम्परेचर जे आहे ना तर ते बऱ्यापैकी कमी असेल असं वाटतं मला. मस्त सगळे छान असे पाण्यातून बाहेर निघाले एक 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 करून. तर अशा प्रकारची मोठी प्रशस्त अशी फिश ॲक्वेरियम ह्या सायन्स सिटीमध्ये एक छान असा एक वेगळा पार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स गॅलरी, जे की शिक्षणप्रधान, आधुनिक आणि प्रभावी गॅलऱ्यांपैकी एक गॅलरी आहे. ही गॅलरी म्हणजेच पूर्णपणे विश्वाची ओळख, अंतराळाचा शोध, ग्रह, तारे, आकाशगंगांचे रहस्य, भारतीय अंतराळ कार्यक्रम आणि भविष्यातील स्टेप टेक्नॉलॉजी या संकल्पावर ही गॅलरी पूर्णपणे आधारित आहे. गॅलरीमध्ये प्रवेश केल्यावरच थोडंसं अंधुक प्रकाश, विशाल मॉडेल्स, 3D प्रदर्शन आणि डिजिटल स्क्रीनिंगमुळे एखाद्या अंतराळ केंद्रात प्रवेश केल्याचा आपल्याला अनुभव येतो. या गॅलरीची सुरुवात बिग बॅग थिअरीच्या आकर्षक प्रदर्शनापासून होते.
मोठा 3D होलोग्राफिक शो म्हणजेच विश्वाची निर्मिती कशी झाली हे सोप्या आणि भव्य दृश्याद्वारे दाखवते आपल्याला. विश्वाचा विस्तार, काळ, आकार, कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड यासारख्या गुंतागुंतीच्या संकल्पना मुलांनाही समजतील अशा पद्धतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहे. पुढे गेल्यावर आपल्याला सौरमालेचा विशाल 3D मॉडेल पाहायला मिळतो. प्रत्येक ग्रहाचे आकारमान, त्याची कक्षा, त्यांचे हवामान, पृष्ठभाग, वातावरण आणि विशेष वैशिष्ट्य यांचे अत्यंत तपशीलवार प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. सूर्याचे मॉडेल हीट इफेक्टिव्हसह दाखवलं आहे. त्यामुळे सनस्पॉट, सोलर फ्लेअर्स, कोरोना या गोष्टी प्रत्यक्षात समजतात. यानंतर चंद्र विभाग आहे, ज्यामध्ये अपोलो मिशन, मानवाने चंद्रावर केलेलं पावलं, चंद्राच्या पृष्ठभागाची रचना, खड्डे आणि चंद्रावर जगण्याच्या संकल्पना दाखवलेल्या आहेत. मून सरफेस वॉक यासारखे VR अनुभव मुलांना चंद्रावर चालल्यासारखे भासवतात. पुढे अंतराळयान आणि रॉकेट विभाग आहे. PSLV, GSLV, नासा चे सॅटर्न व्ही स्पेस शटल जमिनीवर उभे राहते. या गॅलरीमध्ये सर्वात आकर्षक विभाग म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन एक्सपिरियन्स झोन. या ठिकाणी ISSचे प्रतिकृती कक्ष म्हणजेच मॉडेल्स तयार केलेले आहेत, जिथे तुम्ही गुरुत्वाकर्षण नसलेल्या स्थितीत अंतराळवीर कसे हालचाल करतात, कसे झोपतात, कसे जेवतात, कसे प्रयोग करतात हे पाहू शकतात. ISSमधल्या प्रयोगशाळेचे छोटेखानी मॉडेल विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखवलेले आहेत. अंतराळात वनस्पती कशा वाढवल्या जातात, द्रव्य कसे वागतात आणि शरीर गुरुत्वमुक्त वातावरणाचा काय परिणाम होतो. गॅलरीमध्ये ॲस्ट्रॉइड्स, कॉमेट्स, मेटोरेट्स या विभागात उल्का, धूमकेतू आणि लघुग्रहांचे प्रतिकृती मॉडेल्स आहेत. काही ठिकाणी खरे मेटोराइट सॅम्पलसुद्धा प्रदर्शनात ठेवलेले आहेत. त्यामुळे खरे अंतराळातून आणलेले दगड पाहण्याचा अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळतो. ब्लॅक होल्स, वार्म होल्स, सुपरनोव्हा एक्सप्लोजन सारख्या गुंतागुंतीच्या संकल्पना AR किंवा VRच्या साहाय्याने अत्यंत रंजक पद्धतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत. विशेषतः ब्लॅक होल सिम्युलेशन एपिसोड विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतो, जो सॅजिटेरियस A च्या आधारावर बनलेला आहे. भारतीय अंतराळ संशोधनाला समर्पित ISRO गॅलरी ही आणखी एक मोठी आकर्षक गोष्ट आहे. या ठिकाणी भारताने केलेले प्रमुख उपग्रह प्रक्षेपण, आर्यभट्ट, चंद्रयान, मंगलयान, आदित्य L1, गंगायान मिशन यांच्या टाईमलाईन, मॉडेल्स आणि डॉक्युमेंटरी स्वरूपात माहिती दिलेली आहे. भारतीय वैज्ञानिकांनी केलेली प्रगती आणि भविष्याची अंतराळ योजना याबद्दल मुलांमध्ये आपल्याला प्रेरणा देते. गॅलरीच्या शेवटी टेलिस्कोप झोन आहे, जिथे ऑप्टिकल टेलिस्कोप, रेडिओ टेलिस्कोप, स्पेस टेलिस्कोप यांच्या मॉडेल्सद्वारे अंतराळ पाहण्याचे विज्ञान समजावून सांगतात. काही ठिकाणी डिजिटल स्काय ऑब्झर्वेशन स्क्रीन असतात, ज्यात तारे, नक्षत्र, आकाशगंगा आणि आकाशातील वस्तूंचं लाईव्ह किंवा सिम्युलेटेड स्वरूपात दाखवलं आहे. एकूणच ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस सायन्स गॅलरी ही केवळ माहिती देणारी जागा नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रवास घडवणारा एक इमर्सिव्ह अनुभव आहे. मुलांसाठी हे तर खूप छान अट्रॅक्शन आहे, ज्या ठिकाणी आपल्याला भविष्याच्या अंतराळ संशोधनाची प्रेरणा देणारी अशी ही एक गॅलरी आहे. जो कोणी अंतराळ, ग्रह, रॉकेट, विज्ञान किंवा तारे, पृथ्वी यांच्यात रस ठेवतो त्याने ही गॅलरी नक्कीच पाहायला हवी. या ठिकाणी प्रत्येक मॉडेलच्या खाली बटन दिलेलं आहे, जे आपण बटन प्रेस केल्यानंतर ज्यामधले जे काही आहेत तर ते छान असे गोल फिरतात किंवा त्यांचं जे काय आहे तर तशा प्रकारे ते वर्क करतात. प्रत्येक ठिकाणी ह्या गॅलरीमध्ये तरी ॲटलिस्ट प्रत्येक ठिकाणी बटन दिलेले आहे, जेणेकरून हे छान असं गोल फिरतं. सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग अर्थ हा एक खूप मोठा ग्रह आहे, ज्याची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप शक्तिशाली आहे.
त्यामुळे ती आपल्याकडे चेंडूप्रमाणे उपग्रहाला उडते. जर फक्त गुरुत्वाकर्षण असते तर उपग्रह सरळ पृथ्वीवर कोसळला असता. म्हणजेच इथे ग्रॅव्हिटी व्हर्सेस वेलोसिटी यांचा समतोल असतो आणि ते ऑर्बिट जे आहे तर ते उपग्रहाचा वेग पुढे असतो आणि पृथ्वी त्याला खाली ओढत असते. हे दोन्ही बल एकमेकांना संतुलित ठेवतात. त्यामुळे उपग्रह सतत पृथ्वीवर पडण्याचा प्रयत्न करतो, पण पुढे जाण्याच्या वेगामुळे तो सतत चुकत राहतो आणि त्यामुळे तो पृथ्वीभोवती सतत गोल फिरत राहतो. तसंच इथं आपल्याला सॅटेलाईट मिशन म्हणजेच काय, तर उपग्रह मोहीम म्हणजे एखादा उपग्रह विशिष्ट उद्देशासाठी तयार करण्यात येतो आणि त्याचं प्रक्षेपण करणं आणि तो अंतराळात काम करत राहण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थापन करणं. तर ही मोहीम साधारणपणे 5 ते 10 वर्ष चालते. स्पेसक्राफ्ट अपोलो ही अमेरिकेच्या नासा संस्थेची मानवाला चंद्रावर नेण्यासाठी तयार केलेली ऐतिहासिक अंतराळ मोहिमांची मालिका होती. 1961 ते 1975 या काळात अपोलो कार्यक्रम राबवला गेला आणि मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवणं हे याच कार्यक्रमामुळे शक्य झालं. सर्वात प्रसिद्ध मोहीम म्हणजे अपोलो 11, ज्यातून 20 जुलै 1969 रोजी नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रिन हे चंद्रावर उतरले होते. अपोलो स्पेसक्राफ्ट म्हणजेच पूर्ण अपोलो मिशनमध्ये वापरलेलं एक मानवाहक अंतराळयान. यामध्ये 3 मुख्य भाग होते, जसं की पहिलं म्हणजेच कमांड मॉड्यूल, दुसरं सर्व्हिस मॉड्यूल आणि तिसरं लुनार मॉड्यूल. याला इएच, चॅलेंजर आणि फॅल्कॉन असं सुद्धा नावं होती. म्हणजेच याची उंची जवळपास 363 फूट म्हणजेच बिल्डिंगमध्ये जर म्हटलं तर जवळपास 36 मजली इमारत एवढी होती आणि वजन 3 दशलक्ष किलोपेक्षा जास्त होतं. खरं तर आपल्याला या अपोलो कार्यक्रमामुळे खूप मोठे फायदे झाले, ते म्हणजे चंद्रावरील खडकांचे नमुने मिळाले. चंद्रावर वातावरण नाही, पाणी नाही, पण धूळ आणि दगडांचे वैज्ञानिक स्वरूप समजलं. आधुनिक संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर्स, हीटशील्ड तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झालं. स्पेस मॉडेल शिप म्हणजेच एक अंतराळात प्रवास करणाऱ्या यानाची प्रतिकृती असते. हे मॉडेल रॉकेटसारखंही असू शकते किंवा अपोलो स्पेस शटल सारख्या वाहनाच्या आकाराचं सुद्धा असू शकते. स्पेस सूट म्हणजेच अंतराळवीराला अंतराळातील धोकादायक वातावरणामध्ये म्हणजे जगण्यासाठी, चालण्यासाठी आणि काम करण्यासाठी मदत करणारा पूर्ण सुरक्षात्मक सूट जो असतो. यात अनेक जटिल प्रणाली असतात. तर त्या कुठल्या असतात, तर त्याच्यासाठी काय काय लागतं, तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे हेल्मेट. दुसरं म्हणजे जीवन समर्थन बॅकपॅक, जी आपल्याला ऑक्सिजन पुरवते, कार्बन डायऑक्साईड काढते, तापमान नियंत्रित करते, दाब नियंत्रण ठेवते आणि बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी. ही बॅग जर नसती तर अंतराळवीर जिवंत राहू शकत नाही. त्यानंतर अप्पर टॉर्सो म्हणजेच वरचा जो धड भाग असतो, तर तो छातीचा आणि पोटाचा कडक किंवा कठीण भाग. यामध्ये ऑक्सिजन पाईप, कूलिंग ट्यूब्स असतात, कम्युनिकेशन केबल असतात आणि हात जोडण्यासाठी मजबूत रिंग्स असतात. त्यानंतर म्हणजेच लोअर टॉर्सो म्हणजेच खालचा धडाचा भाग. त्याच्यामध्ये पॅन्ट्स प्लस हिप सेक्शन, कडक वस्तूंपासून ते बनवलेलं असतं आणि हालचाल करण्यासाठी जॉईंट्स, हालचाल सोपी करण्यासाठी. त्यानंतर आर्म असेंबल्स म्हणजे हाताचे जे भाग असतात, हात, कोपरे आणि खांद्याचे जॉईंट्स किंवा हात फिरवण्यासाठी म्हणजेच रोटेट करण्यासाठी किंवा दाब नियंत्रित राहील असं. तर अशा प्रकारचे जे आहे त्यानंतर म्हणजेच ग्लोव्ज, बूट आणि बूट तर खूप मजबूत पाहिजे, कारण की चंद्राच्या धुळी आणि खडकांपासून संरक्षण करण्यासाठी. त्याच्यासोबतच आपल्याला कूलिंग गारमेंटसुद्धा लागतात. हे मुख्य सूटच्या खाली अंतराळवीर घालतो. त्यानंतर प्रेशर गारमेंट म्हणजेच दाब राखणारे थर, जे की स्पेस सूटमध्ये साधारणतः 14 ते 16 थर असतात जवळपास. त्याच्यानंतर म्हणजेच कम्युनिकेशन कॅप, जी हेल्मेटच्या आत घातली जाते. त्यामध्ये माईक आणि इयरफोन असतात. नासाने याच्याशी मिशन कंट्रोलशी संवाद साधतो. याला कॉम कॅप किंवा स्नूफी कॅप असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर असते ती म्हणजेच ऑक्सिजन सप्लाय पोर्ट्स, जी सूटमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी आणि वापरलेली हवा बाहेर टाकण्यासाठी एक वेगळा व्हॉल्व दिलेला असतो. त्यानंतर असतात ते म्हणजेच सेफ्टी रिंग्स. तर अंतराळयानाला अंतराळवीर बांधून ठेवण्यासाठी वापरतात. अंतराळात तरंगत
दूर जाऊ नये म्हणून सुरक्षितता म्हणून एक प्रकारे. त्याच्यानंतर डिस्प्ले आणि कंट्रोल मॉड्यूल असतं जे छातीवर असतं अंतराळवीराच्या. त्यामुळे ना स्वतःवरचा दाब, तापमान, हवा आणि ऑक्सिजन सेटिंग बदलू शकतो. चला तर मग मंडळींनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ते म्हणजेच एंट्री फी म्हणजेच तिकिटाचे पूर्ण रेट बघितले आणि तुम्ही कुठलं तिकीट घ्यायला हवं, कोणतं नको, जे की तुमच्या कंप्लीटली आवडीवर डिपेंड आहे की तुम्हाला काय बघायचं आणि तुम्ही कुठल्या दिवशी जात आहात. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण बघितलं नेचर पार्क. तिसरं बघितलं आपण ॲक्वेटिक गॅलरी आणि हे बघितलं ते म्हणजेच हे आपण काय? ॲस्ट्रॉनॉमीचं. तर यापैकी तुम्हाला कुठलं आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या सायन्स सिटीमध्ये गेला आहात का आणि तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आणि या पुढचा व्हिडिओ जो आहे नेक्स्ट पार्ट तर तो येणार आहे तो म्हणजेच रोबोटिक गॅलरीचा. तर तो सुद्धा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.